नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे नवीन रेसिपी आंब्यापासून लाडू. तर मी घेतले 2 पिकलेले आंबे घेतले. त्यासाठी मी घेतले अर्ध वाटी साखर व 4 वेलची, पाऊण वाटी खोबरा किस घेतलाय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आंबे स्वच्छ धुवून व पुसून घेतले. याला आपल्याला सोलायचे. सालं काढून घ्यायची. आंबा खूप गोड आहे, त्यामुळे आपल्याला साखर जास्त लागणार नाहीये. आंबा सोलून झालाय. चला इकडे वळूया. बघा, चला आंब्याचा गुदा काढून घेऊया. याला कट लावूया. छान असा निघतोय. याप्रमाणे पूर्ण आंबा काढून घेऊया. दोन्ही आंब्याचा गर आपण काढून घेऊया. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, दोन्ही आंब्याचा गर काढून झालाय. तर आपण घेतलाय मिक्सरचं एक पॉट. पहिले आपण साखर व वेलची बारीक करून घेऊया. त्याची आपल्याला बनवून घ्यायची आहे पिठी साखर. यातच टाकायची आपल्याला वेलची. हे बघा, याला बारीक करून घेऊया. हे बघा, आपली पिठी साखर तयार झाली आहे. याला आपण वाटीत काढून घेऊया. आणि यातच टाकायचा आपल्याला आंबा. याची छान पेस्ट अशी करून घ्यायची आहे. याला पण आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया. हे बघा, आपली छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. यात बिलकुल पाणी टाकायचे नाही. बघा, मस्त सरस झालाय आपला तयार. तर चला पुढील कृतीकडे वळूया. चला, आपण घेतली कढई छोटी. गॅस पेटवून घेऊया. त्यात टाकायचा आपण बनवलेला आंब्याचा रस. गरम करायचे. याला मंद आचेवर असं पलटवत राहायचंय. त्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही. गॅसचा पॉवर बिलकुल मीडियम वर ठेवलाय. आपला आंबा छान शिजायला आलाय. आपण गॅसचा पॉवर कमी करूया. यात टाकूया आपण केलेली पिठी साखर. अर्धी वाटी पिठी साखर केली आहे. अर्ध्या वाटी साखरची. याला छान पाकास येऊ द्यायचे. वेलचीचं आहे काळं काळं, नाही तर तुम्ही म्हणाल की यात काय घातलं. आपण वेलची टाकली होती त्यामुळे काळं दिसतंय थोडं. सारखं ढवळत राहायचं.
याला 6 ते 7 मिनिटं लागतील. चला हे बघा छान व्हायला लागलंय. याला आपण 6 ते 7 मिनिटं छान घोटून घेऊया. हे बघा आपली 7 मिनिटं झाली आहे. आणि हे बघा छान असा पडत नाही. पाकास आलाय आपला आंबे पाक. तर चला पुढील कृतीकडे वळूया. यात टाकूया आपण खोबरा किस. हे बघा अर्धा वाटी खोबरा किस टाकलाय. हे सर्व एकत्र करून घेऊया. यात टाकूया आपण 1 छोटा चम्मच तूप. आणि स्वाद फार छान येतो. घेतलाय साजूक तूप. बघा थोडंच टाकायचे. आणि कलर फार सुंदर येतो. झालाय छान पाकास आलाय. याला थोडं थंड होऊ देऊया. यात थंड करून घेऊया. हे बघा आपलं सारण छान थंड झालंय. मस्त असं थंड झालंय व घट्ट पण आलंय. तर चला आपण लाडू वळून घेऊया. आता लाडू वळण्यासाठी मी घेतले 1 प्लेट. त्यात घेतलाय थोडा खोबऱ्याचा किस. आपण घेणार आहे छोटे छोटे गोळे. हे बघा मस्त असं गोल गोल फिरवून असं खोबऱ्याचं किस लावून घ्यायचं. हे बघा किती छान लाडू झालाय आपला तयार. त्याचप्रमाणे आपण सर्व लाडू वळून घेऊया. पटापट वळले जातात. याप्रमाणे आपण सर्व लाडू वळून घेऊया. हे बघा आपले सर्व लाडू वळून झाले. मस्त असे लाडू तयार झाले. बिलकुल झटपट अशी तर नाही म्हणता येईल, कारण या लाडू बनायला 20 ते 22 मिनिटं लागली आहेत मला. कारण खोटी तारीफ करून काही फायदा नाही आहे. 10 मिनिटं लागणार, पटापट होणार अशी ही रेसिपी नाही आहे, कारण घोटायला फार वेळ लागतो. तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.